नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी लोखंडी घावन करणार आहे. त्यासाठी 1 किलो साधे तांदूळ घेतलेले आहेत, जे आपण आंबोळीसाठी, इडलीसाठी वापरतो. ते तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. आता ते एकदा स्वच्छ धुवून घेऊया. हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता यामध्ये पाणी घालूया. तांदूळ आता भिजवलेले आहे. अर्धी वाटी उडीद डाळ स्वच्छ धुवून घेऊया. उडीद डाळ आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही तांदळामध्ये मिक्स करूया. हे तांदूळ आपल्याला 2 तास भिजवायचे आहे. 1 वाटी पातळ पोहे घेतलेले आहेत. हे सुद्धा भिजवून ठेवूया. आता 2 तास झालेले आहेत. मी यातील पाणी काढून घेतलेलं आहे. पोहे सुद्धा छान भिजलेले आहेत. 1 ओला नारळ खवून घेतलेला आहे. आता हे सर्व साहित्य एकत्र करून आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. मिक्सरमध्ये आता पीठ वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया. मिक्स करून झाकण लावून ठेवूया. आता यावर एक झाकण ठेवून 8 तासांसाठी एका उबदार ठिकाणी ठेवूया. या पिठामध्ये 1 लहान चमचा हळद यामध्ये घातली आहे. त्यामुळे लोखंडी घावनाला छान रंग येईल. पिठाला घालण्यासाठी फोडणी तयार करून घेऊया. त्यासाठी खोबरेल तेल घेत आहे. 2 ते 3 मोठे चमचे. तुम्ही जे तेल स्वयंपाकासाठी वापरता ते तुम्ही घेऊ शकता. मोहरी थोडीशी, जिरे, उडीद डाळ, आणि सुक्या मिरच्या 2. कढीपत्ता, आता ही फोडणी तयार झालेली आहे. आता हे पीठ छान आंबलेलं आहे. यामध्ये ही फोडणी घालूया. थोडीशी कोथिंबीर आणि 4 कांदे चिरून घेतलेले आहेत. हे यामध्ये
कढई छान तापलेली आहे। आता यामध्ये पीठ घालून घेऊया। आता झाकण ठेवूया। लहान आचेवरच आपल्याला हे लोखंडी घावन करून घ्यायचे आहे। चित्पावनी भाषेमध्ये कढईला लोखंडी म्हणतात, त्यामुळे या घावनाला लोखंडी घावन असे म्हणतात, कारण हे घावन कढईमध्ये केले जातात। पूर्वीच्या काळामध्ये सगळे लोक लोखंडाच्या कढया वापरायचे, म्हणून बहुतेक या घावनाला लोखंडी घावन असं नाव पडलं असावं। हे घावन खूप छान होतात चवीला। अजून थोडा वेळ लागेल। आता घावन तयार झालेला आहे, हा बघा। आता हा काढून घेऊया। आता हे घावन तयार झालेले आहेत, हे बघा किती छान जाळीदार झालेले आहेत आणि हलकेही आहेत। आता एक चटणी तयार करूया। त्यासाठी साहित्य: एक ओला नारळ, थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना, 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आले, चिंच आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे। मिक्सरमध्ये चटणी करून घेतलेली आहे। आता यावर एक फोडणी घालूया। फोडणी तयार करून घेतलेली आहे। यामध्ये 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा उडीद डाळ, 1 बॅडगी मिरची आणि कढीपत्ता, थोडीशी हळद अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे। आता ही चटणी घालून घेऊया। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया। थोडंसं पाणी घालते। आता घावन आणि चटणी तयार झालेली आहे। ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आज नक्की करा। हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।